दक्षिण सोलापूर कुंभारी अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये रुग्णांची लूटमार केली जाते। सहकारी रुग्णालय असून या रुग्णालयामध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात उकळपट्टी केली जाते व तसेच मेडिकल स्टोअरमध्ये रुग्ण औषध घेतात। रुग्णांना औषधामागे वाढीव रक्कम लावून डिस्काउंट न देता त्यांची फसवणूक केली जाते व तसेच या ठिकाणी रुग्णालयाचे ॲम्ब्युलन्सवर किलोमीटर 20 रुपये व ऑक्सिजनचे 40 रुपये किलो असे रुग्णांची लूटमार केली जाते। हे रुग्णालय मोठ्या नेत्याचं असल्यामुळे याची तक्रार केली जात नाही। आज आम्ही हॉस्पिटलच्या डीनला भेटलो, हा प्रकार सांगितला। तो डीन स्वतः म्हणतो, मी या हॉस्पिटलमध्ये औषध घेत नाही, मला सुद्धा डिस्काउंट देत नाहीत। उडवाउडवीचे उत्तरे दिले, म्हणजे जाब विचारायला गेलो तर उडवाउडवीचे उत्तरे देत आहे। सामान्य माणसाला हे काय वागणूक देत असतील? या प्रकाराचा छडा लवकरच युवा भीमसेना थांबणार नाही। येता येता म्हणलं तुम्हाला भेटावं म्हणलं। काय म्हणणं असेल तर मांडायला काही हरकत नाही 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 म्हणणं नाही, आता एक मोठं आंदोलन करावं लागेल मला इथं मोठं। हां, कारण आम्ही काय गोरगरीब लोकांसाठीच लढतोय। कारण तुम्हाला मला आश्चर्य वाटलं, तुम्हाला ते डिस्काउंट देत नाहीत म्हणजे लय अवघड आहे। मी नोकर आहे तर तेच सांगतो तुम्हाला। नाही सर, पण गोरगरिबाला डिस्काउंट भेटायला पाहिजे अशा अपेक्षा आमची। गोरगरिबांनी ते वेगळाच प्रकार आहे हा। तुम्ही या खुर्चीवर बसले, तुम्ही वेगळं चाललं असलं तर तुम्ही म्हणजे ते मांडा ना, म्हणजे धर्म काय ऐकताला किंवा तुमच्या जे वरिष्ठ आहेत त्यांना मांडा ना तुम्ही। काय जर वेगळं आम्ही तुम्हाला मेडिकल स्टोअरचा काहीच संबंध नाही। कसा संबंध आहे ते मला कळत नाही आहे। म्हणजे हे हॉस्पिटल त्याला परवानगी म्हणजे त्याने डायरेक्ट परवानगी घेतलाय का, असं म्हणजे हॉस्पिटलचं हे चालवायला? मेडिकल स्टोअरची परवानगीची सिस्टीमच वेगळी असते। दक्षिण सोलापूर कुंभारी या ठिकाणी अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी या हॉस्पिटलमध्ये खरोखर पेशंटची या ठिकाणी लूटमार केली जाते। हे सहकारी रुग्णालय आहे, परंतु या ठिकाणी पैशामुळं तगादा लावला जातो। जो पेशंट ॲडमिट आहे त्या ठिकाणी तो पेशंट औषधं घेण्यासाठी जे मेडिकल आहे आतमध्ये, त्या मेडिकलमध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी गोंधळ चालू आहे की खरोखर या ठिकाणी लूटमार केली जाते। जर एखादा पेशंट इथं ॲडमिट झाला आणि ह्या मेडिकल स्टोअरला जर औषधं घ्यायला गेला तर त्या ठिकाणी जी वस्तू 1 रुपयाला इथं भेटते बाहेर, ती वस्तू इथं 1.5 रुपयाला भेटली जाते आणि त्यामध्ये कसल्याही पद्धतीचं डिस्काउंट दिलं जात नाही। आता आम्ही बरेच काही माहिती घेतली, बरेच मेडिकल स्टोअरला माहिती घेतली की नेमकं औषधं घेतल्यानंतर किती टक्के डिस्काउंट करता येते, तर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की कमीत कमी 10% डिस्काउंट केलं जातं। हे नावाजलेलं हॉस्पिटल जिथं अनेक राज्यातून गोरगरीब या ठिकाणी पेशंट उपचारासाठी येतात, परंतु या ठिकाणी त्या लोकांची लूटमार केली जाते। हा राहिला एक मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी बरेच काही ॲम्ब्युलन्स आहेत आणि ह्या लोकांची अशी हाट आहे या हॉस्पिटलची की ॲम्ब्युलन्स फक्त हॉस्पिटलचीच इथं चालली पाहिजे, बाहेरची ॲम्ब्युलन्स चालली नाही पाहिजे। ते ॲम्ब्युलन्स असे आहे की पर किलोमीटर 20 रुपये आणि जे ऑक्सिजन आहेत ते ऑक्सिजन 400 रुपये किलो। म्हणजे एखादा पेशंट जर पंढरपूर मोहोळसारख्या इथं या ठिकाणी जर गोरगरीब जर पेशंट न्यायचा असेल तर जवळपास 4,000 ते 5,000 त्या ठिकाणी त्यांच्याकडनं पैसे घेतले जाते। आणि ह्या संदर्भात ही जे पूर्ण हे जे संदर्भात आम्ही डीनला भेटलो आणि त्यांना सांगितलं तर ते अक्षरशः डीन म्हणतात की इथं औषधं घेऊ नका, हे मला स्वतःला सूट देत नाहीत, मी बाहेरून घेतो मला काय घ्यायचं असेल। म्हणजे डीन स्वतः असं म्हणतोय तर सामान्य माणसाचं तिथं काय, म्हणजे कुठल्या पद्धतीने लूटमार केली जाते? हा सगळा काळा बाजार थांबला पाहिजे। आणि हे जे हॉस्पिटल आहे हे बड्या नेत्याचं हॉस्पिटल आहे, हे बड्या राजकारणीचं हॉस्पिटल आहे। त्यामुळं लोक कदाचित तिथं आवाज उचलायला भेटतात, परंतु या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटना ही कधी गप बसणार नाही। कारण गोरगरीब लोकांच्या हितासाठी आम्ही काम करतो। या ठिकाणी येणारे जे पेशंट आहे ते दुर्बल घटकातला पेशंट व वंचित उपेक्षित प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि ते गोरगरीब लोकच येतात। या ठिकाणी ही लूटमार थांबली पाहिजे, अन्यायता। आम्ही त्या डीनच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, हे प्रशासनाने नोंद घ्यावी।